धारावी धोबी घाट ते सायन रेल्वे स्टेशन लगतच्या झोपडपट्टीतील लोकांना MMRDA अंतर्गत 269 फुटांचं घर नकोय, तर त्यांना हवाय धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील 350 फुटाचं घर. नेमका हा काय विषय आहे, काय आहेत या लोकांच्या मागण्या, या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे भाजप नेत्या श्रीमती दिव्या ढोले, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विशेष निमंत्रित यांच्यासोबत. नमस्कार, मी कांचन नाईक. आपण पाहत आहात MHचा महाराष्ट्र. आताचा विषय आहे धारावी डेव्हलपमेंट आणि धारावी डेव्हलपमेंट अंतर्गत आता बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे सायन स्टेशन ते धोबीघाट जो परिसर आहे धारावीतला, तर त्या परिसरामध्ये MMRDAच्या अंतर्गत जी कारवाई करण्यात येणार आहे तिथले काही जे स्लम आहेत तर त्यांना MMRDA अंतर्गत दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग देण्यात येणार आहे घरांची, आणि ती असणार आहे 269 एरिया. तर तो काही जणांना मान्य नाही आहे आणि असे काही जे धारावीचे लोक आहेत ते दिव्याताई जे आहेत आपल्यासोबत, दिव्याताई ढोले या भाजप नेत्या आहेत आणि त्या गेली अनेक वर्ष धारावीमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. आणि त्या लोकांना कुठेतरी असा दिलासा वाटला की जर आम्ही दिव्याताईंकडे गेलो तर निश्चित आपल्याला यातून मार्ग निघू शकेल, आणि म्हणून ते सर्वजण दिव्याताईंकडे आले. तर जाणून घेऊया की दिव्याताईंनी यावरती काय नक्की पावलं उचललेली आहेत आणि नेमकं कसं काय त्यांना न्याय मिळवून देऊ शकता येईल. असं होतं की गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे धारावीतली काही लोक आली होती जी रेल्वे लाईनच्या लगत धोबीघाट एरिया जो आहे, धोबीघाट ते सायन स्टेशनपर्यंत तुम्हाला ठाऊक असेल की आपला ती भिंत आहे मोठी आणि त्या भिंतीला लागूनच ह्या सगळ्या झोपड्या आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मॅडम कुछ सालों पहले रेलवे का एक प्रोजेक्ट चालू होने वाला था लाइन 5 और 6 डालने के लिए, तो उसके लिए हमको यहाँ से हटाया जाएगा, ये हमको मालूम था. और स्पार्क करके एजेंसी ने उसका सर्वे किया था और 2018 के पहले ये सर्वे हो गया था. लेकिन अभी कुछ दिनों पहले यानी कुछ 2-3 महीने पहले DRP के लोग हमारे यहाँ पे घर पे नंबर डालने आए थे सर्वे के लिए. तो उस टाइम कुछ लोकल लोग वहाँ के हैं, स्थानिक लोग, उन्होंने विरोध किया और वो DRP सर्वे की जो टीम थी उनको वहाँ से भगा दिया. तो उनको भगा दिया तो हमको तो हमारा घर का सर्वे करवाना था क्योंकि हमको तो DRP में घर चाहिए. तो मी त्यांना विचारलं की ऐसा क्यों था, क्यों भगा दिया. तर मग त्यांनी मला सांगितलं मॅडम ऐसा था कि जो रेलवे का लाइन्स बढ़ाना है उसके लिए जो सर्वे हुआ स्पार्क की तरफ से, तो स्पार्क में हमारी यादी जो थी जितनी झोपड़ियाँ थी वो रेलवे को दी और रेलवे ने बाद में वो MMRDA के पास दी कि हम सबको हटा के दूसरी जगह पे घर दिया जाए PAP के तहत. तो MMRDA ने अभी सडनली 2 महीने पहले हम लोगों को डायरेक्ट अलॉटमेंट लेटर्स दे दिए और हमको चाबी लेने के लिए बुलाया. तो यहाँ पे कुछ लोगों ने चाबियाँ ली, कुछ लोगों ने चाबियाँ नहीं ली. तो मैंने उनको पूछा क्यों नहीं ली चाबियाँ, तो बोलते मैडम हम क्यों ले, क्योंकि आता असं आहे की धारावी रिडेव्हलपमेंटमध्ये हा एरिया येतो, धारावी नोटिफाईड एरियामध्ये धोबीघाट आणि हा पूर्ण परिसर येतो. आम्ही क्रॉस चेक करून बघितला तर त्यांचं असं म्हणणं की आम्ही धारावी नोटिफाईड एरियामध्ये येतो, आम्ही 2000 सालपासून इथे राहतो, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचे, आणि DRP जे प्राधिकरण आहे त्याच्या अंतर्गत जेवढ्या झोपड्या सरकारी जमिनीवरती आहेत त्या सगळ्या झोपड्याला धारावीतच घर म्हणजे एलिजिबल असतील 2004 मध्ये किंवा नंतर किंवा जे काही असेल त्याच्यामध्ये. तर मी पण म्हटलं हाँ ये तो बराबर है. तो मतलब फिर हमारे साथ अन्याय हो रहा है. मतलब कैसे, मतलब हम यहाँ 2000 साल के पहले मैडम हमको धारावी डेवलपमेंट में ही आने का है और हमारा सर्वे होना चाहिए. ये कुछ लोकल लोग हैं जो हमको धारावी डेवलपमेंट में जाने के लिए मना कर रहे हैं और कह रहे हैं कि MMRDA जो घर देगी PAP का जो कुर्ला प्रीमियर में है वहाँ पे आपको जाना पड़ेगा. तभी परत विचारलं कुर्ला तो अच्छा है, तो बोलता नहीं मैडम देखिए ऐसा है
कि हम लोगों को 269 स्क्वायर फीट का घर MMRDA में मिलेगा, वहाँ पे MMRDA के थ्रू कुर्ला प्रीमियर कैंपस में। लेकिन हम वो छोटा घर क्यों ले? आज अगर धारावी में सभी लोग जो 2000 साल के पहले के हैं, उनको जो स्ट्रक्चर्स है 2000 साल के पहले के, वो उन सबको धारावी में घर मिलने वाला है, और वो भी 350 स्क्वायर फीट का मिलने वाला है। तो हम हमारा नुकसान क्यों करके ले? ऊपर से यहाँ पे धारावी नहीं बनने वाली है, हमारे बच्चे यहीं पे स्कूल पे जाते हैं, हमारा काम धंधा भी यहीं पे है, हमारे सारे लोग यहाँ पे है और हम क्वालिफाई हो रहे हैं। तो आप हमको मदद करिए। हमारा जो सर्वे रुका हुआ है DRP की तरफ से, आप प्लीज़ उनको बोलिए, उनके साथ आप कांटेक्ट करिए और उनको यहाँ पे सर्वे चालू करने की जरूरत। तो मी ते सगळं ऐकून घेतलं आणि नंतर मग मी DRPचे जे हेड आहेत SV श्रीनिवासन सर, त्यांच्याशी मी त्यांना फोन केला आणि त्यांना भेटून आले आणि मी त्यांना म्हटलं सर असा असा प्रॉब्लेम आहे। तर सरांनाही या इश्यूबद्दल माहिती आहे। तो मी त्यांना म्हटलं की सर ये विषय को लेके मैं मुख्यमंत्री जी को लेटर लिखने वाली हूँ। मेरे ख्याल से इसमें DRP, MMRD आणि रेल्वे या तिन्ही अथॉरिटीजना एकत्र एखाद्या मीटिंगमध्ये बोलून याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे। MMRDने जे काही काम केले ते त्यांनी रेल्वेच्या म्हणण्यावरनं केलेलं आहे, पण आता रेल्वे पण गव्हर्नमेंटच आहे। DRPकडे जर सगळे जे सरकारी जमिनीवरचे ज्या झोपड्या आहेत, त्या झोपड्यांचं सर्वे करण्याचं जर मॅन्डेट आहे, तर मग ह्या झोपड्यांना बाहेर ठेवलं नाही पाहिजे। ज्या लोकांना म्हणजे त्या लोकांची मागणी पण रास्त आहे की जर आम्हाला DRP मध्ये मिळू शकतो तर आम्ही तिथे का जावं। तर हे थोडं कॉम्प्लिकेटेड झालेला विषय आहे, पण मला वाटतं हा सुटसुटीत होईल। फक्त इथे कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि कोऑर्डिनेशन केल्यानंतर बघू हा विषय कसा येतो आहे। पण आज माझं लेटर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि त्याच्यानंतर माझा पाठपुरावा MMRDA सोबत राहील। त्या तिकडच्याही अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालूच आहे, रेल्वेच्याही बोलणं चालू आहे। पण आता अधिकृत माझं पत्र गेल्यानंतर मग ऑफिशियली काही गोष्टी चालू होतील, तर मला वाटतं त्याच्यातनं जो काही निर्णय होईल तो लोकांच्या हिताचा झाला तर मला मनाला समाधान मिळेल। तर या होत्या दिव्याताई की ज्यांच्याकडे आशेने धारावीकर आले होते आणि त्याचा पाठपुरावा दिव्याताई देखील करत आहेत। आणि बरोबरच आहे की जर धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा जागतिक लेवलचा मोठा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये जे लोक राहत आहेत इतके वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत, तर त्यांच्यावर कुठेतरी MMRDAच्या अंतर्गत जेव्हा रूम घेतील तेव्हा अन्याय होईल आणि 269 स्क्वेअर फुटाचं घर मिळेल, जे की DRP मध्ये जर ते येतील तर त्यांना 350 स्क्वेअर फुटाचं घर मिळेल। आणि हे मिळवून देण्यासाठी दिव्याताई प्रयत्नशील आहेत, तर नक्कीच त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ।